अभोना पोलीस ठाण्यामध्ये संदीप अवधूत विरुद्ध लेखी तक्रार अर्ज दाखल करून खोटा गुन्हा दाखल व्हावा यासाठी काही लोक सक्रिय आहेत. त्यांनी हे तोतया तक्रारदार तयार केले असून त्यांच्या माध्यमातून माझी सामाजिक बदनामी करत आहेत. यासाठी या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशा आशयाची तक्रार संदीप अवधूत यांच्याकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात वणीतील काही लोकांचा हात असण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याचं संदीप अवधूत यांनी सांगितलंय. या प्रकरणाच्या मुळाशी विश्वगामी पत्रकारी संघाकडून जाणार असल्याचं 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. फक्त तक्रार अर्जावर यूट्यूबवर आणि इतर वृत्तपत्रात आणि पोर्टलवर या ठिकाणी बातम्या लावल्या जात असल्यानं या प्रकरणामध्ये कुणाचं षडयंत्र आहे, लवकरात लवकर निदर्शनास येणार आहे असे खोटे गुन्हे दाखल झाल्यास संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. वास्तविक पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये अवधूत यांनी स्पष्ट म्हटलं आहे की आर्थिक व्यवहार झालेले नाहीत आणि नव्हते. कोणताही व्यवहार झालेला असल्याचा सबळ पुरावा आढळल्यास ते स्वतः गुन्हा झाल्यावर हजर होणार असं अवधूत यांनी सांगितलंय. मी संदीप अवधूत गेल्या 15 दिवसापासून वणीतील काही पत्रकार जे आमचा खांदा वापरत होते त्यांना आता आमचा खांदा वापरायला मिळत नसल्या कारणास्तव ते आता लोकांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून आमच्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी करतात. सुकापूर वरपाडा येथील तक्रारदाराला त्यांनी माझी 1.5 लाखाची फसवणूक, वकील म्हणून 1.5 लाखाची फसवणूक केल्याबाबत त्यांनी माझ्या विरोधात तक्रार करायला लावली. तसेच वरखेड्यामधील भाऊसाहेब पवार यांना एक तक्रार करायला लावली. तसेच इतर ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा लोकांना सांगून ठेवलं की तुम्ही तक्रार करा, आम्ही बघून घेऊ. परंतु या बातमीद्वारे मी सर्वांना कळवू इच्छितो की मी कोणाचेही पैसे घेतलेले नाहीत किंवा घेतलेले नव्हते. मला फसवण्याचा हा परिपूर्णतः यांचा प्रकार चाललेला आहे. वणीत 2 पत्रकार संघ असल्यामुळे सदरची घटना घडून आणली जात आहे. याबाबत मी श्री सुनील शांताराम निकम हे ग्रामसेवक असून या ग्रामसेवकांना गेल्या 6 महिन्यापासून मी त्यांचा फॉलोअप घेत होतो. ते निलंबित झाले. त्यांचा राग इतरांना आला. त्यांचं आणि इतर पत्रकारांचं संगमत असून आर्थिक संगमत देखील आणि साठवलोट असं म्हणण्यास हरकत नाही. त्यांचं यांनी पॅकेज घेतलं असेल किंवा काय मला बदनाम करण्यासाठी, याच्यात तीळ मात्र शंका नाही. असो, सुनील निकम हे निलंबित झाले. त्यांनी 7 लाखाचा अपहार केला. त्याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. विभागीय आयुक्त साहेबांनी त्यांची कारवाई करण्याबाबत शिवणला आदेश केले होते व त्यांची कारवाई झाली. त्या अनुषंगाने प्रत्येक गावात किंवा प्रत्येक तालुक्याच्या वतीने हे त्यांच्या अध्यक्ष सचिवाच्या माध्यमातून माझ्यावर खोटे नाटे तक्रारदार जमा करून माझ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा असेल, खंडणीचा गुन्हा असेल किंवा ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल, अशा संदर्भात मला ते गुन्हा दाखल करण्याच्या पाठीमागे लागलेले आहे. मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना दिनांक 8 जुलै 2024 रोजी अर्ज दिला. त्या अर्जात त्यांना स्पष्ट म्हटलं आहे जर मी संबंधित व्यक्तीकडनं जेवढ्या माझ्या तक्रारी प्राप्त झाल्या असतील त्यांच्या विरोधात जर मी कोणतेही पैसे घेतलेले असतील तर त्यांनी पैसे मी कोणत्या प्रकारे घेतले, फोनपेने घेतले, गुगल पेने घेतले, अकाउंट ट्रान्झॅक्शन असेल, UPI असेल किंवा UPIच्या माध्यमातून असेल किंवा गुगल पेच्या माध्यमातून असेल, त्यांनी जे पुरावे सबळ पुरावे सापडतील, सबळ पुराव्याच्या आधारे अभोना पोलीस स्टेशन असो, सुरगाणा पोलीस स्टेशन असो किंवा दिंडोरी पोलीस स्टेशन असो, जे पोलीस स्टेशन असेल अशा ठिकाणी माझ्यावर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी 100% गुन्हे दाखल करावे. मी ते गुन्हे दाखल त्यांनी गुन्हे दाखल केल्यानंतर मी ते गुन्हा स्वीकारण्यास पात्र राहील. परंतु माझ्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नसताना त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल करू नये. असं झाल्यास मी माननीय उच्च न्यायालयात धाव घेईल. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.